नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2022 मधील टॉप 5 म्युच्युअल फंड्स पाहणार आहोत की ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, सर्वात पहिला म्युच्युअल फंड आहे पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंड. यापूर्वी या फंडचे नाव पराग पारिक लॉंग टर्म इक्विटी फंड असं होतं. या फंडची माहिती तुम्ही moneycontrol.com किंवा पराग पारिक यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊ शकता. मला अनेक जण विचारतात की सर, अमेरिकेतील गुगल, फेसबुक, ॲमेझॉन अशा कंपन्यांमध्ये पैसे कसे गुंतवायचे. ज्या लोकांना परकीय कंपन्यांमध्ये पैसे गुंतवायचे आहेत अशांसाठी पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंड उत्तम पर्याय आहे. सर्वात पहिल्यांदा या म्युच्युअल फंडमध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत आणि असेट ॲलोकेशन कसे केले आहे ते आपण पाहूया. बजाज होल्डिंग्जमध्ये 8.22%, अल्फाबेट जी की गुगलची पॅरेंट कंपनी आहे तिच्यामध्ये 8.21%, मायक्रोसॉफ्टमध्ये 7.39%, ॲमेझॉनमध्ये 6.44%, फेसबुकमध्ये 5.99%, त्यानंतर SCL टेक्नॉलॉजीज, ICICI बँक, ॲक्सिस बँक, हिरो मोटोकॉर्प, पॉवर ग्रीड, CDSL, HDFC बँक, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया, बालकृष्ण इंडस्ट्रीज, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस, एम्फॅसिस, सनफार्मा, डॉक्टर रेड्डी, कॅडिला, IPCL लॅब, पर्सिस्टंट, ओरॅकल, सुझुकी विच इज अगेन फॉरेन कंपनी, ICRA, ल्युपिन अशा 27 कंपन्यांमध्ये या फंडने पैसे गुंतवले आहेत. हा एक फोकस्ड फंड आहे. बँकिंग सेक्टर, IT सेक्टर, फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर आणि फार्मा सेक्टरमध्ये या फंडचा फोकस आहे. लार्ज कॅप कंपन्यांमध्ये या फंडने 42.91% पैसे गुंतवले आहेत, तर मिड कॅपमध्ये 5.36% आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये 14.25% असेट ॲलोकेट केला आहे आणि उर्वरित 32.05% गुंतवणूक इतर ठिकाणी केली आहे. यानंतर या म्युच्युअल फंडने आत्तापर्यंत किती टक्के रिटर्न्स दिले ते आपण पाहू. मागील 1 वर्षापूर्वी तुम्ही जर दरमहा 1,000 रुपये SIP थ्रू या फंडमध्ये गुंतवले असते तर एका वर्षात तुमच्या 12,000 रुपयांचे 14,350 रुपये झाले असते, म्हणजेच 19.59% रिटर्न्स. मागील 5 वर्षांपूर्वी तुम्ही जर SIP सुरू केली असती तर तुम्हाला 100.45% रिटर्न्स भेटले असते, म्हणजेच दरवर्षी 28.19% रिटर्न्स. डायरेक्ट ग्रोथ प्लॅनचा एक्सपेन्स रेशो 0.81% आहे, म्हणजेच तुम्ही दरमहा जेवढी रक्कम या फंडमध्ये गुंतवणार आहात त्यातील 0.81% रक्कम फंड मॅनेजर त्यांची फीस म्हणून त्यातून कापून घेईल. या फंडची साईज आहे 19,933 करोड रुपये. याचा अर्थ आत्तापर्यंत लोकांनी एवढे पैसे या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत. यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या फंडमधून बाहेर पडताना किती चार्ज द्यावा लागेल, म्हणजेच एक्झिट लोड किती आहे. तुम्ही जर 1 वर्षाच्या आत तुमच्याकडील अलॉट केलेले युनिट्स विकले तर 2% एक्झिट लोड, म्हणजे जर तुम्ही 1,00,000 रुपयांचे युनिट्स विकत घेतले असतील आणि जर तुम्हाला ते विकायचे असतील 1 वर्षाच्या आत तर 2,000 रुपये तुमचे कट करून तुम्हाला पैसे मिळतील. मात्र 1 वर्षानंतर आणि 2 वर्षापूर्वी जर युनिट्स रिडीम केले तर 1% एक्झिट लोड तुम्हाला द्यावा लागेल. 2 वर्षानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा एक्झिट लोड तुम्हाला द्यावा लागणार नाही. सध्या डायरेक्ट प्लॅनचा 1 युनिट 54.62 रुपयांना आहे. या म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करण्यासाठी कमीत कमी 1,000 रुपये प्रति महिना पे करावे लागतील. पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंडचे फंड मॅनेजर आहेत राजीव ठक्कर. 2001 पासून पराग पारिक फंडसाठी ते काम करतात. 28 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. ते स्वतः CA आहेत. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही KYC पूर्ण करून डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. अमेरिकेच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी हा फंड उत्तम पर्याय आहे. यानंतर माझे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉई बंधू भगिनी मला नेहमी विचारतात की सर, टॅक्स वाचवण्यासाठी सर्वात बेस्ट म्युच्युअल फंड कोणता आहे. तर या लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर आहे मिराई असेट टॅक्स सेवर फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. क्रिसिलच्या रेटिंग एजन्सीने या फंडला 5 स्टार रेटिंग दिलेलं आहे. या फंडचा एक्सपेन्स रेशो 0.43% आहे आणि एका युनिटची किंमत 35.706 रुपये आहे. असेट अंडर मॅनेजमेंट 10,660.11 करोड रुपये आहे. या फंडमध्ये 1,000 रुपयांची सिप जर तुम्ही 5 वर्षापूर्वी सुरू केली असती तर आज रोजी तुम्हाला जवळपास 26.06% रिटर्न्स दरवर्षी भेटले असते. निफ्टी 50च्या रिटर्न्ससोबत जर या फंडची तुलना केली तर 5 वर्षात निफ्टी 50ने सरासरी 18.18% रिटर्न्स दिले आहेत आणि मिराई असेट टॅक्स सेवर फंडने 23.92% रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिलेले आहेत. टॅक्स सेवर फंड्सना 3 वर्षांचा लॉक इन पिरियड असतो, म्हणजे तुम्ही जेव्हा पण युनिट्स विकत घ्याल तेव्हा त्या युनिट्सला जोपर्यंत 3 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ते विकू शकत नाही.
या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा फंड कोणत्या कंपन्यांमध्ये किती टक्के पैसे गुंतवतो हे पाहू शकता। त्यासोबत याला पर्याय म्हणून ॲक्सिस लॉंग टर्म इक्विटी फंड सुद्धा तुम्ही विचार करू शकता। मित्रांनो, यानंतर ज्या लोकांना कमी रिस्क हवी आहे आणि कन्सिस्टंट 15 ते 17% रिटर्न्स हवे आहेत त्यांच्यासाठी HDFCचा इंडेक्स फंड हा बेस्ट पर्याय आहे, जो की सेन्सेक्समधील 30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो। फंड साईज आहे 2914.77 करोड रुपये आणि एक्सपेन्स रेशो खूपच कमी आहे 0.28%। मागील 5 वर्षांमध्ये सरासरी दरवर्षी या फंडने 20.26% रिटर्न्स दिलेले आहेत। सेन्सेक्समध्ये ज्या 30 कंपन्या आहेत म्हणजेच भारतातील टॉपच्या 30 कंपन्यांमध्ये तुमचे पैसे गुंतवले जातील। इंडेक्स फंडमध्ये फंड मॅनेजरला स्वतःचं डोकं जास्त लावण्याची आवश्यकता नसते, म्हणूनच इंडेक्स फंड्सचा एक्सपेन्स रेशो फार कमी असतो। इंडेक्स फंड्समध्ये ट्रॅकिंग एररमुळे कधी 0.5 ते 1% रिटर्न्सचा फरक पडू शकतो। याला एक पर्याय UTI निफ्टी 50 इंडेक्स फंड हा सुद्धा तुम्ही विचार करू शकता। यानंतर शेवटचा 5वा म्युच्युअल फंड अशा लोकांसाठी आहे की जे रिस्क घेऊ इच्छितात। तो आहे कोटक स्मॉल कॅप फंड। असेट अंडर मॅनेजमेंट 6761.51 करोड रुपये आहे, तर एक्सपेन्स रेशो 0.49% आहे। क्रिसिलने 5 स्टार रेटिंग दिलेलं आहे। मागील 5 वर्षात दरवर्षी 25% रिटर्न्स या फंडने दिलेले आहेत, तर मागच्या 9 वर्षांमध्ये या फंडने दरवर्षी 22.78% रिटर्न्स दिलेले आहेत। या फंडच्या स्पर्धेमध्ये ॲक्सिस स्मॉल कॅप फंड हा सुद्धा चांगला पर्याय ठरू शकतो। मित्रांनो, कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या। हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजने बनवला होता। तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आदरपूर्वक धन्यवाद।